नाजरीन, इंडियन उर्दू न्यूज में आपका इस्तकबाल है। मैं हूं आपके साथ शेख जुबैर। खबरों के आगाज से पहले एक नजर डालते हैं आज की अहम सुर्खियों पर। शहर व जिला में आज मूसलाधार बारिश, खाम नदी को आया पूर। बिजली की कीमतों में इजाफे के खिलाफ भरी बारिश में आम आदमी पार्टी का एहतजाज। और सरकारी ब्लड बैंक में खून की कमी, समाजी तंजीमें आगे आकर करे एहतियात खून। अब खबरें तफसील से। औरंगाबाद शहर व जिला में गुज़िश्ता 4-5 दिनों से मूसलाधार बारिश हुई। इसी तरह शहर में आधी रात से मुसलसल बारिश शुरू है। औरंगाबाद शहर में आधी रात से मुसलसल बारिश हो रही है, जबकि गुज़िश्ता शब में मूसलाधार बारिश की वजह से सड़कों पर कीचड़ और शहरियान को बड़ी मुश्किलों का सामना करना पड़ रहा है। मूसलाधार बारिश की वजह से शहरियान को मुतासिर होना पड़ रहा है। कई मकामात पर दुकानें ताखिर से खुली, कुछ इलाके में कीचड़ की वजह से शहरियान तकलीफ का सामना कर रहे हैं। इस दौरान शहरियों को खबरदार किया गया है कि वो होशियार रहें और महकमे मौसमियात ने 13 से 15 जुलाई तक 3 दिन तक मराठवाड़ा समेत पूरे औरंगाबाद जिले में मूसलाधार बारिश की पेशगोई की है। महावितरण और खानगी बिजली कंपनी की बढ़ती कीमतों के खिलाफ आम आदमी पार्टी रियासत भर में सड़कों पर निकल आई। औरंगाबाद आम आदमी पार्टी की जानिब से महावितरण के दफ्तर के सामने मुजाहरा किया गया। शिवसेनेनं सत्तेत येण्यापूर्वी जो जाहीरनामा प्रकाशित केला होता, त्यामध्ये त्यांनी 30% वीज बिलात सवलत देऊ असं सांगितलं होतं. पण सत्तेत आल्यानंतर उद्धव ठाकरे आणि आघाडी सरकारनेही 30% सवलत तर दिलीच नाही, पण वेळोवेळी वीज बिलात दरवाढ केली. आज पुन्हा या नवनियुक्त सरकारने सत्तेत येताच पुन्हा वीज बिलामध्ये अन्यायकारक वीज दरवाढ केली. त्यामुळे या अन्यायकारक वीज दरवाढीला परत घ्या आणि दिलेलं आश्वासन पाळा. जर हे सच्चे शिवसैनिक असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे हे जर सच्चे शिवसैनिक असतील, तर ते त्यांच्या जाहीरनाम्याचं पालन करतील आणि त्यानुसार त्यांनी जनतेला जो जाहीरनामा दिला होता, जे वचन दिलं होतं की आम्ही वीज बिलात 30% माफ करू, तर त्यांना त्याची आम्ही आठवण करून देऊ इच्छितो. त्यांनी तात्काळ जनतेला थोडासा दिलासा द्यावा आणि वीज दरवाढ तात्काळ रद्द करावी, यासाठी आज आम्ही इथे आंदोलन केलं आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. आम आदमी पार्टी के मराठवाड़ा एग्जीक्यूटिव की जानिब से महावितरण के हेड ऑफिस के सामने बढ़ते दामों के खिलाफ एक महजर पेश किया गया। इसी जीवन में सुग्रीव मुंडे ने एडियंस से बात करते हुए अपने मुतालबात से आगाह किया। आज राज्यव्यापी आम आदमी पार्टीच्या वतीने वीज दरवाढ या नवीन आलेल्या सरकारने अचानक 2च दिवसात शपथ घेत नाही तर महाराष्ट्र जनतेला वीज दरवाढीचा निर्णय देऊन त्यांना आर्थिक प्रॉब्लेम किंवा त्यांची जी होरपळ आर्थिक हे बजेट जे कोलमडलं आहे त्याचं कारण फक्त हे नवीन आलेलं सरकार आहे. आम्हाला असं म्हणायचं आहे की महाराष्ट्रामध्ये वीज निर्मिती होते, म्हणजे महाराष्ट्र वीज उत्पादन करतो. उत्पादन करणारं राज्य जर एवढी महागडी, देशामध्ये महाराष्ट्र राज्य असं एक राज्य आहे ज्याच्यामध्ये महागडी वीज सर्वात जास्त आहे, हे असं राज्य आहे. त्याच्यामध्येच आता यांनी जी दरवाढ केलेली आहे, या दरवाढीचा आम्ही महाराष्ट्र आम आदमी पार्टी मराठवाड्याच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि ही दरवाढ शासनाने मागे घ्यावी. शासनाला मला वाटतं की थोडीशी आपल्या सगळ्यांना लाज वाटली पाहिजे की जर दिल्ली सरकार मोफत 200 युनिट वीज देत असेल, जे दिल्ली सरकार 1 युनिटसुद्धा वीज निर्मिती करत नाही तरी 200 युनिट मोफत देतं. पंजाब राज्य 300 युनिट मोफत वीज 1 जुलैपासून घोषणा केली, तेही मोफत देतं. जर त्यांना वीज द्यायला मोफत द्यायला परवडत असेल आणि ते जर मोफत देऊ शकत असतील तर मग महाराष्ट्र गव्हर्नमेंट का नाही? तुम्ही तर उत्पादन करता ना, तुम्ही तर मालक आहे, तुम्ही इंडस्ट्रीचे मालक आहे, चेअरमन आहे. एवढी मोटी निर्माण झालेली वीज नेमकी देता कोणाला? घाटी अस्पताल के ब्लड बैंक में खून की किल्लत है, इसीलिए समाजी तंजीमों को आगे आकर खून अतिया कैंप का इनेकाद करना चाहिए। इस तरह का मुतालबा सरकारी ब्लड बैंक की जानिब से एडियन के जरिए किया गया। सध्या आपल्या या रक्त केंद्रामध्ये रक्ताचा खूप तुटवडा आहे।
कारण काय असतं की दरवर्षी उन्हाळ्यात कॉलेजेस बंद असतात, त्याच्यामुळे मेन जे रक्तदान शिबिरं होतात ते कॉलेजेसमध्ये कंपन्यांमधून आपल्याला मिळतात. तर कॉलेजेस बंद असल्यामुळे कोविडमुळे सुद्धा आणि उन्हाळ्यामुळे त्या आपल्याला सध्या ब्लडचं खूप शॉर्टेज आहे. त्याच्यामुळे माझं सर्वांना आवाहन आहे की प्रत्येकाने पुढे येऊन, काही NGOज असतील, काही कॉलेजेस असतील किंवा काही मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, त्या सर्वांनी मिळून पुढे येऊन आम्हाला सहायता करावी, रक्तदान शिबिरांचं आयोजन करावं, जेणेकरून आम्ही रक्ताचं संकलन करून गरजू रुग्णांपर्यंत आम्ही ते पोचवू शकू. कारण आपल्याकडे बरेचसे रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट आहेत, थॅलेसेमियाचे रुग्ण आहेत की ज्यांना दर महिन्याला रक्त द्यावं लागतं आणि हे गोरगरीब असल्यामुळे ते बाहेरून ब्लड विकत घेऊ शकत नाही. आणि आपण त्यांना विकतसुद्धा देत नाही ब्लड. आपण जे तुमच्याकडून रक्तसंकलन करतो तेच आपण गरजू रुग्णांना वाटप करतो. त्याच्यामुळे माझं कळकळीचं आवाहन आहे की प्रत्येकाने पुढे येऊन रक्तदान करा आणि गरजू रुग्णांना मदत करा. अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का. वक्फे के बाद जल्द हाजिर होंगे. वक्फे के बाद आपका इस्तेकबाल है. खुल्दाबाद के कोहिनूर कॉलेज को यूनिवर्सिटी की जानिब से 5 लाख रुपए जुर्माना और 1 साल के लिए कॉलेज में दाखिले रोक दिए गए हैं. खुल्दाबाद के कोहिनूर कॉलेज को यूनिवर्सिटी की जानिब से 5 लाख रुपए जुर्माना और 1 साल के लिए दाखिला रोक दिया गया है. कोहिनूर इंस्टीट्यूट ऑफ एजुकेशन के खुल्दाबाद में वाक़ कोहिनूर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस को तालीमी इंतजामिया में बेज़ाब्तगियों और बुनियादी सहूलतों के फुकदान की वजह से बंद कर दिया गया है. यह अहकामात वाइस चांसलर डॉक्टर प्रमोद येवले ने जारी किए हैं. जबकि वाइस चांसलर के गुज़िश्ता चंद माह से कॉलेज का दौरा किया, वहाँ कोई इंफ्रास्ट्रक्चर नहीं था. तालीमी साल 2022-23 तक दाखिले बंद कर दिए गए हैं और वाइस चांसलर डॉक्टर प्रमोद येवले ने 5 लाख रुपए का जुर्माने का हुक्म दिया है. औरंगाबाद मगरबी हल्के के रुकन असेंबली संजय सिरसाट की क़यादत में हल्के के तमाम ओहदेदारान वज़ीर आला एकनाथ शिंदे से मिलने जाएंगे. रुकन असेंबली संजय सिरसाट की रहनुमाई में शिवसेना के कारपोरेटर्स, ताल्लुका सरबरान, डिप्टी मेयर, सरपंचों, ब्रांच चीफ, खवातीन लीडरान और तमाम साबिका ओहदेदारान मगरबी हल्के से कल मुंबई की सह्याद्री पहुंचकर महाराष्ट्र के वज़ीर आला एकनाथ शिंदे से मुलाकात करेंगे. तमाम ओहदेदारान खवातीन मोर्चे से बात भी करेंगे. 3 जुलाई को जब MLA संजय सिरसाट हुकूमत की तश्कील के बाद पहली बार शहर पहुंचे तो उनके कारकुनों ने बड़ी तादाद में हवाई अड्डे पर इनका इस्तकबाल किया और कोकनवाड़ी तक मार्च किया. कॉरपोरेटर हर्षदा शिरसाट ने तमाम ओहदेदारों और खवातीन से अपील की है कि वो कल मुंबई के लिए रवाना होने के लिए सुबह 8 बजे राब्ता दफ्तर कोकनवाड़ी में मौजूद रहे. जिला कलेक्टर, डिस्ट्रिक्ट स्किल डेवलपमेंट और विवेकानंद ग्रुप ने मुश्तरका तौर पर 15 जुलाई को एक रोजगार मेले का एहतमाम किया. डॉक्टर अशोक गायकवाड़ ने एडियन से बात करते हुए तफसील बताई. विवेकानंद महाविद्यालय, विवेकानंद ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आज जिल्हाधिकारी, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीने संयुक्त विद्यमाने आपण एक रोजगार मेळावा 15 तारखेला आयोजित केलेला आहे. 15 जुलै हा मेळावा माननीय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घेत आहोत. या मेळाव्यासाठी जवळपास 251 पदं आमच्याकडे आजपर्यंत आलेले आहेत आणि याच्यात जवळपास 11 कंपन्या ज्या आहेत त्या या मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहेत. त्यापैकी कास्मो फिल्म आहे, अजून फोर्बस इंडिया कंपनी आहे, मायलनकन इंडस्ट्री आहे, पॅरासन मशिनरी आहे, यासारख्या अशा 10 ते 11 कंपन्यांनी आतापर्यंत आमच्याकडे संपर्क साधलेला आहे. सदरील कार्यक्रमाचे उद्घाटन हे माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते 15 तारखेला
सकाळी 10 वाजता होणार आहे. तरी यात सर्व विद्यार्थी जे गरजू आहेत, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स फॅकल्टी, इंजिनिअरिंग, ITI बॅकग्राऊंडचे मुलं आहेत, ज्यांना रोजगार शोधत आहेत, अशा मुलांनी जास्तीत जास्त संख्येने या मेळाव्यात सहभागी व्हावं आणि याचा लाभ घ्यावा. खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले फिर नजर डालते हैं आज की अहम सुर्खियों पर. शहर व जिला में आज मूसलाधार बारिश, खाम नदी को आया पूर. बिजली की कीमतों में इजाफे के खिलाफ भरी बारिश में आम आदमी पार्टी का एहतजाज. और सरकारी ब्लड बैंक में खून की कमी, समाजी तंजीमें आगे आकर करे एहतियाए खून. ये थी आज की अहम खबरें. कल फिर मुलाकात होगी ताजा तरीन खबरों के साथ. तब तक देखते रहे एडेन उर्दू न्यूज आगा.